हाय हॅलो गाईज. आज चालले मी 31st पार्टीसाठी भुगावला तन्वीच्या घरी. दरवाजा उघडावून काय काय केलंय, काय बनवणार आहे पण आज? बिर्याणी. आज आहे स्पेशल बिर्याणी. बिर्याणीचा बी येतो का बी? आज माझ्या हातची स्पेशल बिर्याणी खायची आमच्या पोरींना. 31 डिसेंबर सेलिब्रेशन बिर्याणी करणार आहे. सगळ्यांनी या टेस्ट घ्यायला बिर्याणीची. डिंगे चिकन गाईज मी कांदा माडीचा डायरेक्ट माडीलाच रावला, झाडालाच गेला काय? काय आम्ही आता चिकन आणायला आलो. पावटा, टोमॅटो, कांदे, माडीची व्यवस्था करतोय पण काही कॉन्टॅक्ट लागत नाहीये. रेडबुल प्यावी तर विचार चालू. रेडबुल पिल्यावर घरी सगळ्यांना येते. पप्पा असे रेडबुल देतील काय? पावटा घ्यायचा ना? कसं आहे पावटा? किती लावलं ग? 1 किलो काय झा पावटा घेतलाय. आम्ही चिकन घेऊन आलो आता. जाय कपडे धुवू. कपडे झाले का नाही? कांदा टाकलाय का? कांदा टाकलाय परतायला. तोंड दिसतंय का माझं? हो दिसतंय दिसतंय. बरं दिसतंय का काळं दिसतंय? मीडियम. कांदा परततोय. बाकीची तयारी करून ठेवली आहे. कांदा फ्राय झाला की टोमॅटो टाकायचे, त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची. ओके, अजून काय करायचंय का? आईच ही म्हणती हे खोबरं आहे का? आता हे खोबरं कसं असतं? दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. काय ग काय का नुसतं वाटण्यासाठी हे जाऊ दे. मी सांगते तुम्हाला, असा कांदा परतून घ्यायचा मस्त पैकी आणि चिकन आम्ही ते त्याला मॅरिनेट केलं होतं. आम्ही आधीच मॅरिनेट केलं होतं. मॅरिनेट करून कुकरला लावून 1 शिट्टी करून चिकन मस्त पैकी शिजून घेतलं. बोलू दे नाही तर मध्ये चिकन मस्त पैकी जोपर्यंत माडी घेऊन येत नाही तोपर्यंत ह्या घरात पाऊल ठेवू. कैसा लगा मेरा मजाक? चिकन आम्ही मॅरिनेट करून मस्त पैकी 1 शिट्टी टाकून शिजवून घेतलंय मस्त. चिकन मस्त आधी मॅरिनेट करून घेतलं. बिर्याणी बनवतोय ना. असा कांदा परतून झालाय. इकडे टोमॅटो कापून बिपून झालंय. इकडे पण कांदा झालाय. हे सगळे मसाले आहेत आणि भात शिजलेला आहे. अशा प्रकारे आम्ही नाचत आहोत. स्प्राईटची मिनी बॉटल. अशी मस्तपैकी ग्रेव्ही शिजलेली आहे. चिकनची भाजी तयार आहे. काय हावरे कंपनी हावरे. रात्रीचे 8 वाजलेत आणि ह्यांचा चहा पिणं चालू आहे. छान बिस्किट कधी आयुष्यात खाल्लंच नाही ह्यांनी. ती बिर्याणी खायची सोडून चहा आणि बिस्किट खाणं चालू आहे. आणि हिला काय कॅमेऱ्यात घुसायचं? चहा प्यायचा तुला? माझं नको मला झालं. पिऊन टाका. मला बिर्याणी खायची तर माझा तू प्या. आता बिर्याणी खाल्ली वेळ हो का? स्प्राईट टाकून चहा अशी बनती. कोणाला ट्राय करायचं असेल तर रेसिपी साठी डीएम करा. टेस्ट खूप छान लागते. हा माझाच आहे. त्याच्यात स्प्राईट वतलंय छान. कोणाला रेसिपी पाहिजे असेल तर मला DM करा. पण मी बरं झालं बघितलं. फक्त बिस्किट बुडवले ते पण एकच. बघू असं करतो. गाईज आम्ही आता प्रँक करणार आहे आईवर.
छात मीठ टाकून हलव चमच्याने जरा थोडस हलव. ए तुम्ही हसता का? ही बोट ग बोट घाल. आता मी आईला चहा देते. सगळ्यांना चहा दिली आता आईला. हे घे. आई चहा पिली का? पी एवढी. अगं पी ना. अगं थोडीच राहिली पी म्हणता. सगळ्यांना वर दिली पी. आम्ही कसं दिसते गाईस? छान दिसतंय ना. आता आमची बिर्याणी बनते गाईस. काय नाही काय आमची मम्मी गाईस बघ कशी टीव्ही बघते. मी काय म्हणलं गाईज आता मी नाचणार आहे. तिकडं छानपैकी पनीरची भाजी केली आहे. ते नको मासे दाखवा. मेन आपलं मासे. इकडे मस्त मासे फ्राय चालू आहे. मस्त मस्त. हे थोडेसे करून ठेवलेत. हे अजून फ्राय करायचे आहेत. हा जरा वेगळा मासा आहे. ओके. काय आज हा रस्सा आहे. चिकन रस्सा. वा वा वा. बिर्याणी आणि हा राईस आहे. हे व्हेज वाल्यांसाठी पनीर. हे काय हलवून दाखवते पनीर. लाईट्स मी आता त्यांचं भरते सगळ्यांसाठी. हे बघा सगळे कसे ऍडमिट करत आहे. बघा निकिता कशी पॅक भरते सगळ्यांसाठी. तिला सगळ्या आहे तशी पॅक भरायची. ही डिश आहे. मेथीच भाजी माझ्या प्रेमाची मुलगा. घेतले 1 बॉटल 2 ग्लास. हजबंड इज माय फर्स्ट क्लास. काय म्हणले? 1 बॉटल 2 ग्लास. माय हजबंड फर्स्ट क्लास. आता तुम्ही ते आहे ग विसरले मी. बाकासूर आहे आमच्या घरातलं. हे बाकासूर हमारे घर में हुआ बकासूर. सगळ्यांच्या आधी जेवायला बसली तरी अजून खातीच. तिच्या मागून माझं 3 वेळा खाऊन झालं. 3 वेळा खाऊन झालंय माझं तिच्या मागून. तरी काय काय आज 31 डिसेंबर. काय आज 31 गाईज आम्ही आता आईस्क्रीम आणायचं आता जेवून झाल्या. हे सगळ्यांनी हाईक करा. एकेकाने नाव घ्या. नाव घ्या. नाव काय घ्यायचं? नवऱ्याला शेवटी आहोच म्हणायचं. डुक्कर तोंडाच्या प्लेटचा घ्यायचा. फ्लेवर नाही घ्यायचा आपल्याला.
आईस्क्रीम कांडीची घ्यायची. मला कांदीची नाही घ्यायची. कांडी माहिती ना कांडी. कांदीची तुला माहिती ना कोण आहे का ते एकदा काय झालं सांगतो मी. रात्रीचं 10:30 वाजता चाललो 10:30 नाही 12 वाजत होते आणि कोणच होतं रस्त्याला वगैरे. आम्ही दोघीच आणि आलो आम्ही दोघीपर्यंत त्या पानटपरीपर्यंत आणि रस्ता क्रॉस करायला थांबलो आम्ही. तर तिथं एक माणूस होता तो असं आमच्यापासून घुमणं तरी बघून माझी सहज नजर केली आणि तन्वीला म्हटलं. मग तन्वी आणि मी जरा तिकडं जाऊन थांबलो तरी तो आमचं पण बघत होता. मग आम्ही असं थोडं पुढे आलो रस्ता क्रॉस केला आणि मग चाललो होतो नाही का. तरी त्यांनी म्हटले तर मेडिकलमध्ये जाऊ. मी म्हटले नको बाई मेडिकलमध्ये तिकडे किती अंधार दिसतोय रात्रीचं. तो माणूस आला मागवता काय करून नाही. हो काळजी घ्या काळजी घ्या. आणि मग तो माणूस त्या माणसाने काय केलं गाडी चालू केली आणि पुढे एकदम पुढं सरळ निघून गेला इकडच्या रस्त्याने सरळ हा. मग आम्हाला वाटलं गेलाय. मग आम्ही परत मेडिकलसाठी नाही का तिची मम्मी आजार होती म्हणून त्याच्यासाठी आम्ही त्या औषध गोळ्या घ्यायच्या होत्या त्याच्यासाठी रिटर्न मागत होतो मेडिकलमध्ये जायला. तर तो त्या माणसांनी परत गाडी फिरवली आणि आमच्या मागं बापरे ते बघ आणि त्या माणसाला त्याने रिटर्न जशी गाडी फिरवली तसं बापरे आम्ही इतकं घाबरलो होतो ना. ठिकाणी तर काहीच फोनच फेकून दिला. मी तर लिटरली तुम्हाला माहितीये का मला सोडून ती डिमला आधीसाठी परत गेली. मी फोन पण फेकून दिला ग आणि त्या भीतीच्या ह्याच्यात. फोनसाठी मी त्या माणसाकडे परत गेले आणि जाऊन चप्पल त्याला. हातात घेऊन मला येताना दिसली. मी काय केलं असं त्या माणसाला बघून फोन दिला फेकून चप्पल घेतल्या हातात जी पाहायला सुरुवात झाली. बापरे त्यामुळे सांगते माणसांना पोरींनो रात्रीचं जास्त बाहेर फिरू नका घाबरू नका. घाबरू नका. कशी तुमचा काय प्लॅन आहे गाईच 3 डिसेंबरचा? हो जानेवारी माहिती नव्हतं तुम्हाला म्हणजे आम्ही आज झोपणार तर डायरेक्ट पुढच्या नवीन वर्षातच उठणार आहे. आमचा ब्लॉग तुम्हाला डायरेक्ट पुढच्या वर्षी बघायला बघायला भेटेल. भेटणार. तोपर्यंत ट्यून राहा. ते तुमच्या मनात ते आमच्या पानात. मला कधी माणसं दाखवली नव्हती आम्ही. आमचे पप्पा आम्हाला स्वतः खूप बघा आमचे पप्पा आहेत ना पप्पा ते तर आम्हाला पान खायला घेऊन आले. बघा तसेच आमचे पप्पा तुम्ही 2 माणसं कधी दोन पान दाखवत. वा 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 पान बिन हे चांगली सवय नाहीये गाईच. पान बिन खात जाऊ नका धूम्रपान करू नका. कोण सांगतंय ऐकावे. हे सगळे ट्राय करून झालंय. धूम्रपान करू नये. नो स्मोकिंग अलाउड. हे पान बिन फक्त आम्ही तुम्हाला खाणार नाहीये फक्त आम्ही दुकानात ऍड करायला आल्या त्यांच्याकडनं आम्ही. अरे लवकर लवकर चला. पार्सल 12 आईस्क्रीम घेऊन झाली काही झालं आम्ही आता घरी चाललो. आता परत भूक लागली आहे. आता नाही भूक नाही लागली अजून. आता आईस्क्रीम खाणार आहे मग नाचणार आहे मग परत थोडीशी भूक लागण आम्हाला. ते आमचं दरवेळेस आहे परत भूक लागते. बिर्याणी स्पेशल आहे आमच्याकडे आज. तुमच्याकडे काय स्पेशल? कमेंट करून सांगा तुम्ही काय बनवलं होतं 31st ला. हा मला जरा प्रकाश नाही म्हणून. मस्त आहे मस्त आहे. वाकडे दिसते आता. कोकणात गेले आपण मी चौपाटी
गाईज कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.